नमस्कार. गोड गप्पा या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. चॅनलचं नाव गोड गप्पा आहे. मी गोडबोले आहे आणि माझ्यासोबत मधू आहे, जी नावानं पण गोड आहे. मधूच फिजिओफिट या नावानं ती एक हेल्थ सेंटर चालवते. तर तिच्याकडून हेल्थ विषयी आपण जाणून घेऊया. थोडासा विषय किचकट आहे, पण मधू आपल्याला तो नक्कीच सोपा करून सांगेल. मधू, स्वागत. नमस्कार. गोड गप्पा या कार्यक्रमात मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला वाटतंय आपलं डिस्कशन खरंच खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. हा, मला पहिल्यांदा हाच प्रश्न तुला विचारायचा की मी जी स्टार्ट केली ना, तर हेल्दी लाईफ म्हणजे काय? आपल्याला लाईफ आनंदानं समाधानानं जगता यावी याच्यासाठी आरोग्यपूर्ण शरीर असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आणि हे आरोग्य सगळ्याच बाबतीत असायला पाहिजे, मानसिक शारीरिक दोन्ही बाबतीत. ओके. तर हे आरोग्य आपल्याला जपता येणं म्हणजे त्यालाच आपण इंग्लिशमध्ये हेल्दी लाईफ असं म्हणतोय. पण आता ह्या हेल्दी लाईफ मध्ये तू म्हणालीस की मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य. बरोबर. आता मी असं कुठेतरी ऐकलंय की तुमचं जे मानसिक आरोग्य आहे ते तुमच्या शारीरिक आरोग्यावरती परिणाम करतं आणि शारीरिक आरोग्य सुद्धा मानसिक आरोग्य. बरोबर आहे. दोन्ही वाईसा वर्सा एकमेकांना अफेक्ट करत असतात. तर याच्यामध्ये आता आपण शारीरिक आरोग्याबद्दल बोलूया, कारण तुझी स्पेशालिटी त्याच्यामध्ये आहे. तर शारीरिक आरोग्य आपलं चांगलं असणं याचे काय पॅरामीटर्स तू लावतेस? अगदी तुम्हाला आनंदानं जगता येते, रोजचा दिवस चांगला घालवता येतोय, हे अगदी बेसिक झालं. पण आपण खरोखर हेल्दी आहोत का हे कसं बघायचं? तर तुम्ही ऐकून तुम्हाला माहिती असेल 6 मिनिट वॉकिंग टेस्ट वगैरे डॉक्टर्स करतात. तर एवढं काही आपल्याला टेक्निकल जायला नको. पण साधारण जिने चढताना तुम्हाला कसं वाटतं? किती जिने चढताना? 1-2 जिने जर तुम्हाला एकत्र म्हणजे चढायचे असतील, 2 मजले चढायचे असतील, तर तुम्हाला कसं वाटतं? किंवा रोजमर्राची जी कामं आहेत ती करताना तुमची एनर्जी मेंटेन राहते का? ठीक आहे. याच्यावरून तुम्हाला समजू शकतं की तुम्ही हेल्दी आहात की नाही. त्याच्यासाठी फार टेक्निकल कुठल्या टेस्ट करायची पण गरज नसते. बऱ्याचदा आपण दुर्लक्षच करत राहतो आणि 40 नंतर तर बऱ्याच बायकांना हे प्रॉब्लेम्स काही ना काहीतरी सुरू होत असतात. तर आपण आपली रोजची कार्यक्षमता बघून हे ठरवू शकतो की आपण हेल्दी आहे का नाही. ओके. म्हणजे साधारणपणानं आपलं शरीर जे आहे ते सिग्नल देत असतं आपल्याला की तुम्ही हेल्दी आहात का नाही, किंवा तुमचा काही बिघाड होतोय का नाही. बरोबर. तर सतत आजारी पडणं, एव्हरी नाव अँड देन मोसम बदलला म्हणून आपण आजारी पडलो म्हणजे इम्युनिटी लो झाली आहे. आपल्याला पाय दुखणं, कंबर दुखणं, डोकं दुखणं, मायग्रेन, असे छोटे मोठे आजार कितपत होतात याच्यावरून आपण ठरवू शकतो की आपण हेल्दी आहे का नाहीये. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी दोन्ही पण कमी जास्त. बॉडी जे सिग्नल्स तुम्हाला देते त्यांच्याकडे दुर्लक्ष न देता त्यांच्याकडे लक्ष देत राहायचं. ते तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतात की तुम्ही हेल्दी आहे का नाहीये. ओके. आता याच्यामध्ये समजा आपल्या इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर एखाद्या लेडीला किंवा पुरुषाला असं वाटलं की अरे हे सांगते त्या पद्धतीने माझं शरीर काहीतरी सिग्नल मला देत आहे, तर मग याच्यामध्ये त्यांना पुढची स्टेप काय उचलली पाहिजे? तू काय सांगशील? तू काय सजेस्ट करतेस त्याच्यामध्ये? ठीक आहे. तर सिग्नल काय आहे त्याच्यावरून पुढची स्टेप येणार आहे. बरोबर. राईट. आणि हे असं अथांग महासागर आहे सिग्नल्सचा. तर त्याच्यावरून आपण नेमका काय सिग्नल मिळतो त्या व्यक्तीला त्याच्यावरून आपण ठरवू शकतो ना की पुढच्या स्टेप्स काय घ्यायच्या. हा, पण समजा तुझ्या मधूच फिजिओफिट मध्ये एखादा माझ्यासारखा माणूस आला, तर त्याला तू काय सांगतेस की काय तुझे पॅरामीटर्स तुम्हाला चेक करायचे? सगळ्यात पहिलं पॅरामीटर म्हणजे असतं वजन. ठीक आहे. वजन तुम्हाला सांगतं की बाबा तुम्हाला वजन आयडियल बॉडी वेटच्या तुम्ही जवळ आहे, म्हणजे अंडर वेट आहात का ओव्हर वेट आहात हे तुम्हाला कळू शकतं. तर वजन जर तुमचं जास्त आहे तर सगळ्यात पहिल्यांदा खूप साऱ्या रोगांना तुम्ही बळी पडण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढतात आणि आम्ही त्याच्यावरतीच काम करतो. म्हणजे आमचा पहिला पॅरामीटर वजनच असतो. वेगळ्या वेगळ्या पॅरामीटरनुसार ती बोलतोय आपण, पण हे वजन वाढणं जे आहे त्या वजन वाढण्याची कारणं काय असतात? वजन वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली खाद्य प्रणाली. इंडियन जे कल्चर जे आहे याच्यामध्ये पहिलं कसं होतं, आपलं जीवन कसं होतं, जास्तीत जास्त माणसं शेतकरी होते किंवा काबाड कष्ट करण्याचीच लाईफस्टाईल होती आपली. पण आता कसं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे यंत्रणा आहे. ठीक आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटीज आपल्या हळूहळू कमी व्हायला लागल्यात. आणि पण खाणं पिणं बदललंय का? नाही. जे पदार्थ आपण आधी खात होतो, आपले पूर्वज खात होते, त्याच प्रकारचे पदार्थ आपण आता खातोय. आणि जे सणासुदीला खाल्लं जायचं ते आता जास्त फ्रिक्वेंटली खाल्लं जाते, कारण आता माणसं आर्थिकदृष्ट्या अजून जास्त स्टेबल आणि स्ट्रॉंग व्हायला लागली आहेत. तर खाण्याचे जे फ्रिक्वेन्सीज होत्या किंवा खाण्याच्या ज्या क्वांटिटीज होत्या, टाइप्स होते, ते अधिकाधिक समृद्ध होत चाललेत. पण ऍक्टिव्हिटीज मात्र फिजिकल ऍक्टिव्हिटीज कमी होत चालल्या. बसून काम करण्याचं, बसून सेरिब्रल ऍक्टिव्हिटीज जास्त आहेत, फिजिकल ऍक्टिव्हिटीज कमी आहेत. आणि याच्यामुळं
खाल्लेलं अन्नाचा जो साठा आहे शरीरातला तो वाढत जातोय आणि म्हणूनच आपण जाड होतोय. नाही, मला एक सोप्या शब्दात सांग की खाल्लेल्या अन्नाचा साठा वाढतोय समजा असं आपण, तर तो साठा वाढतो म्हणजे तो काय स्वरूपामध्ये वाढतो किंवा काय स्वरूपात शरीरात राहतो आपल्या? सगळ्यात पहिल्यांदा जे आपण अन्न खातो ना ते ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतं पहिल्यांदा, म्हणजे डायजेस्ट होतं. ग्लुकोज, ब्लड ग्लुकोज लेवल वाढते आणि नंतर ते ग्लायकोजन मध्ये किंवा नंतर फॅट मध्ये, अशा त्याच्या स्टेप्स आहेत कन्व्हर्जनच्या. म्हणजे फॅट वाढली म्हणजे शरीराचं वजन आपलं वाढत चाललं असं. एक्झॅक्टली. म्हणजे वजन वाढण्याच्या म्हणजे जे आपण एक्स्ट्रा खाल्लं ते कुठं जाणार ना, ते कशात तरी राहणारच स्टोर होऊन, आणि ते युजफुल आहे. बॉडी त्याला असंच थ्रो आउट नाही करू शकत. ओके. आपलं शरीर कशासाठी डिझाईन झालंय? क्रायसिस मध्ये कसं जगायचं. ओके. आपण समृद्ध, मानवी संस्कृती आत्ता समृद्ध झाली आहे. लाखो वर्षाचा इतिहास जो होता तो असाच होता की त्याला कशाच काही माहित नाही, गॅरंटी नसायची खायला मिळेल का नाही. तर जे पण अन्नपदार्थ किंवा कॅलरीज बॉडीला मिळायच्या, बॉडी त्याला स्टोअर करण्याच्या आणि क्रायसिस मध्ये वापरण्यासाठीच डिझाईन झाली आहे. त्याच पद्धतीने बॉडी आता पण रिॲक्ट करते. अच्छा, म्हणजे आपल्याकडे जो साठा केला जातो अन्न पदार्थांचा शरीराला लागणाऱ्या स्वरूपामध्ये, तो साठा म्हणजे आपलं ते वाढणारं वजन किंवा आपले फॅट्स आहेत. बरोबर. आता जे हे फॅट्स सगळ्यांच्या मध्ये वाढत आहेत, तर हे कोणते वाईट परिणाम शरीरावरती घडवतात? सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येकाच्या बॉडीचं जो स्ट्रक्चर असतं, मस्क्युलोस्केलेटल स्ट्रक्चर, एक पर्टिक्युलर वजन उचलण्यासाठी बनलेलं आहे. राईट. आणि त्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त वजन घेऊन फिरत असाल तर ऑब्व्हियसली तुमच्या स्केलेटल सिस्टम वरती त्याचा सगळ्यात पहिल्यांदा भार येतो. तुमचं हार्ट, तुमच्या किडनीज, तुमचं लिव्हर एक पर्टिक्युलर वजनाची शरीराला मेंटेन करण्यासाठी तयार झालेलं आहे. त्याच्यावरती 10 किलो, 20 किलो, 15 किलोचा जर बोजा तुम्ही एक्स्ट्रा टाकला तर ऑब्व्हियसली मेटाबॉलिक वेस्ट, सर्क्युलेशन, सगळ्याच गोष्टींचा भार शरीरावरती वाढला. म्हणजे एक छोटंसं तुमचं घर आहे, राईट. इथे 4 ते 5 माणसं राहू शकतात. पण रोजच जर तुमच्या घरात 3 पाहुणे येऊन राहिले तर तुमच्या इकॉनॉमी पासून तुमच्या हाऊसहोल्ड वरती सगळ्याच गोष्टीवरती त्याचं प्रेशर येणार आहे. तर हे वाढलेल्या वजनाचं प्रेशर तुमच्या सिस्टम वरती येतं आणि ते निगेटिव्हली अफेक्ट करतं. म्हणजे वाढलेलं वजन हा एक सिग्नल आपण त्याच्यातला आता पॅरामीटर मधला एक पॅरामीटर धरला. ज्या कोणाला हेल्दी राहायचं आहे त्यांनी कुठले पॅरामीटर्स बघितले पाहिजे, त्यातला दुसरा पॅरामीटर काय? माझ्या मतानं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर आहे इन्सुलिन. ठीक आहे. कारण आता इंडिया जवळजवळ, भारत देश जो आहे आपला, तो डायबेटिक पेंडेमिक कडे चाललेला आहे. तुम्हाला जर माझं बोलणं अतिशयोक्ती वाटत असेल तर तुम्ही आसपासच्या घरांमध्ये बघा, प्रत्येक घरामध्ये तुम्हाला डायबेटिक पेशंट दिसेल. आणि हे नॉर्मलाइज होत चाललंय. जे आधी 60व्या वर्षात होत होतं ते 40ीत सुद्धा यायला लागले आणि ते नॉर्मल होत चाललंय लोकांसाठी. तर का होतंय, नेमकं कुठं बिघडतंय? बरं, डायबिटीज ही इतकी इझी डिझीज आहे का की झाली तरी ठीक आहे म्हणून तिथून शरीर तुमचं पोखरण्यासारखी सुरू होते. म्हणजे शरीर तुमचं पोखरलं जातं थोडक्यात. तर का होतोय आपल्याला डायबिटीज? मग इन्सुलिन म्हणजे काय, आणि हे सगळं समजावून त्या व्यक्तीला सांगते मी. आणि तुम्ही म्हणत होता पॅरामीटर काय आहे नेक्स्ट, तर माझा नेक्स्ट पॅरामीटर असतो HbA1c तपासायला लावणं. आणि येस, ती व्यक्ती डायबेटिक आहे का प्री डायबेटिक आहे हे चेक करणं आणि अकॉर्डिंग टू दॅट त्या व्यक्तीला त्याच्या लाईफस्टाईलमध्ये आणि खाण्यापिण्यामध्ये बदल करायला सांगणं. अच्छा, मग आता ह्याच्यामध्ये आपण तर म्हणतोय की सगळीकडे हे डायबिटीसचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. हे डायबिटीसचं प्रमाण वाढण्यामागं एक कारण तर तू सांगितलंस की खाण्यापिण्याच्या ज्या पद्धती आहेत, पण अजून काही त्याच्यामध्ये कारण आहेत का की त्याच्यामुळे हे आपलं डायबिटिक होण्याचं प्रमाण खूप वाढतं? डायबिटीज म्हणजे काय असतं म्हणजे का, टाईप 2 डायबिटीज बद्दल आपण बोलूया. टाईप 2 डायबिटीज जो आहे ना तो लाईफस्टाईल डिझीजच आहे. कार्बोहायड्रेट जेव्हा आपण प्रत्येक वेळी खातो ते प्रत्येक वेळी कार्बोहायड्रेट्स, सिंपल कार्बोहायड्रेट्स ना इझिली ब्लड ग्लुकोज लेवल वाढवतात. ब्लड ग्लुकोज वाढल्यानंतर, आता कार्बोहायड्रेट तू म्हणलीस तर एखादा जो टेक्निकल माणूस आहे त्याला कळेल. आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे मला, कार्बोहायड्रेट्स म्हणजे सिरियल्स आणि ग्रेन्स पासून बनणाऱ्या सगळ्या गोष्टी, भात, पोळी, भाजी, भाकरी, सगळं भाजीमध्ये कमी असतात. पिष्टमय अन्न पदार्थ, पिष्टमय मराठीत जर सांगायचं म्हणजे पोळी, भात आणि भाकरी हे आपल्याकडे, पोळी, भात, भाकरी, आपल्याकडे उकडलेला बटाटा, ज्या ज्या गोष्टींना शिजवून तुम्ही असं हातावरती त्याचं पीठ करू शकता. ठीक आहे. त्या सगळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट, रताळपण आलं त्याच्यामध्ये. आणि साखर सुद्धा एक सिंपल कार्बोहायड्रेटच आहे. ठीक आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या पोटात गेल्यानंतर डायजेशन इझिली होतं त्यांचं आणि त्या ब्लड ग्लुकोज लेवल वाढवतात. हो, पण आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी वर्षानुवर्ष आपण खात आलेले, त्याचा काही उपयोग आहे का असाच त्याचा दुरुपयोगच आहे?
जेव्हा आपण फिजिकल एक्झर्शनची कामं खूप करत होतो तेव्हा आपल्याला क्विक एनर्जीची गरज होती आणि त्याचा फारसा दुष्परिणाम होत नव्हता. दुष्परिणाम म्हणजे काय? जितक्या वेळा आपण कार्बोहायड्रेट खातो तितक्या वेळा इन्सुलिन सिक्रिशन होतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते इन्सुलिन सिक्रेट होता 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 आपल्या ज्या पॅन्क्रियासच्या बीटा सेल्स आहेत त्या एक्झॉस्ट होतात काही कालांतरानंतर. त्या अशा प्रकारचे इन्सुलिन बनवतात की ज्याचा उपयोगच होत नाहीये ग्लुकोज लेवल खाली नेण्यामध्ये, किंवा ग्लुकोज ते लेवल खाली नेण्यासाठी जे इन्सुलिन बनतंय ते कमी प्रमाणात बनायला लागले. असं काही ना काहीतरी दोष निर्माण व्हायला लागतात आणि ब्लड ग्लुकोज लेवल हाय राहायला लागते, ज्यालाच आपण डायबिटीज म्हणतो. तर ही जी पहिली प्रोसेस मी सांगितली तुम्हाला त्याला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. हे प्रत्येक व्यक्तीनं समजून घेतलं पाहिजे. कार्बोहायड्रेट का कमी करायचे आहेत? इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी. कारण इन्सुलिन रेझिस्टन्स हे फक्त डायबिटीज साठी नाही आहे, तर हे तुमच्या शरीरातल्या सगळ्या हॉर्मोन्सना अफेक्ट करतं. म्हणजे तुमचं फॅटी लिव्हर स्टार्ट होणार, त्याचं कारण कुठेतरी इन्सुलिन रेझिस्टन्स असतं. तुम्हाला पीसीओएस आहे, त्याचं कारण कुठेतरी मुळाशी इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. तुम्हाला थायरॉइड आहे म्हणजे हायपोथायरॉइडिझम, त्याच्या मुळाशी कार्बोहायड्रेट इंटेक जास्त असणं हे बेसिक कारण बऱ्याचदा निघून येतं. म्हणजे सगळ्याच्या येस, हे की हार्मोन आहे आणि याच्यावरती आपण खरंच प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. हेल्दी राहायचं असेल तर कार्बोहायड्रेट इंटेक कमी. ठीक आहे, कार्बोहायड्रेट इंटेक आपण कमी केलं म्हणजे पोळी भाकरी भात आता आपण कमी. मग खायचं काय लोकांनी? अगदी मी ज्या पद्धतीने सांगते की परवा पण मी ह्याच्यावरती एक रील बनवलेली. खरंच तुम्ही काबाड कष्ट करत असाल तरच तुम्ही दिवसातनं 3-3, 4-4 मील्स घ्या. जसं पोहे घेतले किंवा इडली घेतली नाश्त्याला, कार्बोहायड्रेट्स घेतले, पुन्हा दुपारी नॉर्मल जेवण खाल्लं आणि संध्याकाळी तुम्ही जेवताय नॉर्मल म्हणजे पोळी भाजी भात आमटी खाताय. असं नॉर्मल तुम्हाला जेवायचं असेल ना तर तुमचे पूर्वज कसे काम करत होते ना त्या पद्धतीची कामं तुम्ही करणार असाल तरच तुम्ही खा. तुम्ही जर तेवढं काम करत नसाल तर तुम्ही तेवढं खाऊ म्हणजे कष्टाचं काम करत नसाल, ऑब्व्हियसली कष्टाचं काम, शारीरिक कष्टाचं जर तुम्ही काम करत नसाल तर तुम्ही तेवढं खाऊ नका. मग तुमचं ताट कसं असावं? अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर एक ताट आपण घेतलं आणि आता जेवढं आपण जेवणार आहे त्याचे समजा 4 भाग केले मोठा मोठे आपण, तर त्याचा एकच भाग तुमचं कार्बोहायड्रेट असलं पाहिजे. 4 मधला एक. ठीक आहे. एक वाटी जर आपण भाताच्या ह्याच्यावरती बघूया, 1 वाटी जर आपण भात घेतला तर 1 वाटी तुमची आमटी असेल, 1 वाटी तुमची भाजी असेल, फुल वाटी भरून. येस. आता इथं काय करतो आपण? भात जास्त घेतो, आमटी त्याच्यापेक्षा कमी घेतो आणि भाजी त्याच्यापेक्षाही कमी घेतो. नॉर्मली जे सांगलीमध्ये मी जिथं राहते तिथं एक 4 माणसाचं कुटुंब असेल तर किती भाजी गेली जाते साधारण सांगा बघू? एक पावभाजी म्हणजे 250 ग्रॅम भाजी 4 माणसामध्ये खाल्ली जाते. तर आम्ही काय म्हणतोय 250 ग्रॅम भाजी एका व्यक्तीनं एका वेळेला खाल्ली पाहिजे. कारण तू म्हणतेस ते बरोबर आहे. म्हणजे तू सांगलीमध्ये उल्लेख केलास त्याच्यावरूनच मी सांगू शकतो सांगली किंवा परिसरामध्ये एकूणच भाजी खाण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे एक काय टेंडन्सीच कमी आहे. तुम्ही भाजी खूप स्पायसी बनवता, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, मसाले, आपल्याकडे कांदा लसूण तिखट वापरलं जातं, राईट? तर भाजी अशी चमचमीत असते आणि ती थोडी थोडीच खाल्ली जाते. ऍक्च्युअली आपल्याला जर हेल्दी राहायचं असेल तर हे जे मूलभूत स्ट्रक्चर आहे ना, बेसिक स्ट्रक्चर, त्याच्यावरती काम करायला पाहिजे. 4 माणसाचं कुटुंब आहे ना तर तुम्ही 1 किलोभर भाजी बनवायला पाहिजे. आता हे इकॉनॉमिकली सुद्धा बऱ्याच लोकांना परवडणारं नाहीये. आय एम टेलिंग समथिंग रिअली डिफरंट. पण हे भविष्यात तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवणार आहे. ठीक आहे. हे जे नॉर्मलायझेशन झालं ना डिझीजचं, की प्रत्येकालाच डायबिटीज आणि प्रत्येकालाच ब्लड प्रेशर व्हायला लागले, ह्याच्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर सिंपल प्लेन भाज्या खाल्ल्या पाहिजेत. आणि मी प्रमाणे जसं सांगितलं की जर 200 ग्रॅम भात घेतलाय तर 200 ग्रॅम सॅलड पाहिजे, 200 ग्रॅम भाजी पाहिजे आणि 200 ग्रॅम आमटी पाहिजे त्याच्यासोबत. बरोबर. म्हणजे जेवणाच्या ह्याच्यामध्ये हे बदल करायला पाहिजे. आता हे भात आमटी भाजी ओके, हे सोडून आणि काय काय खायला पाहिजे? सॅलड्स सांगितलं मी तुम्हाला, सॅलड्स तर रोज खाल्ले पाहिजेत. बदलून बदलून खा. हे बघा, तुम्ही जर माझ्याकडे जर तुम्ही आलात ना तर मी एकच डाएट प्लॅन दिलेला असतो आणि बऱ्याचदा लोक म्हणतात हे रोज एकच खायचं. अरे रोज काय एकच खायचं? ह्याच्यामध्ये मी तुला काय सांगितलंय, कार्बोहायड्रेटचं प्रमाण इतकं, व्हेजिटेबल्सचं प्रमाण इतकं, सॅलड्सचं प्रमाण इतकं. तर सॅलड्स वेगवेगळ्या इन्ग्रेडियंट्स वापरा ना, भाज्यांमध्ये वेगवेगळ्या तुम्ही इन्ग्रेडियंट्स वापरा. कार्ब्स मी सांगितले तुम्हाला 50 ग्रॅम खा, तर 50 ग्रॅम एक दिवस चपाती घ्या, एक दिवस भाकरी घ्या, एक दिवस फुलका घ्या. सो देर आर सो मेनी व्हरायटीज. यू हॅव टू ऍड दोज आयटम्स. तुम्ही ऍड करायचे ते आयटम.
आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की काही प्रणालीमध्ये म्हणजे आता दीक्षितांच्या प्रणालीमध्ये ते सांगतात सकाळी एकदा जेवा त्यानंतर 8 तासानंतर जेवा, अशी एक प्रणाली सांगितली जाते. ते का सांगितलं जातं माहितीये? दुसरी प्रणाली काय आहे की थोड्या थोड्या वेळानं खावा म्हणजे तुमचं वजन वाढणार नाही किंवा तुम्हाला डायबिटीसचा त्रास होणार नाही. आता लोक कन्फ्युजन मध्ये आहेत की ह्या प्रणालीनं मी जाऊ की ह्या प्रणालीत. एक जण सांगतात की तुमचं थोडं थोडं इन्शुलिन स्त्रवलं तर तुम्हाला ते हेल्थला चांगलं आहे, काही सांगतात की हे. तर ह्याच्याविषयी लोकांच्या मनात जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन कसं दूर करशील तू? आता ह्याच्यावरती तेच आहे की तुमची लाईफस्टाईल काय आहे, तुमचं फिजिकल एक्झर्शन काय लेवलचं आहे ह्याच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही कुठली प्रणाली चूज करायची. जर तुमचं एक्स्ट्रीम लेवलचं फिजिकल एक्झर्शन आहे, ठीक आहे, जसं तुम्ही स्पोर्ट्समध्ये आहात, जिमला जाता, परत वरती म्हणजे जिथे तुम्ही काम करता तिथेही तुम्हाला भरपूर हालचाल करायची आहे, तर शेतावरती जाऊन काम करायचंय, ऑब्व्हियसली तुम्हाला तिथं फूड लागणारच आहे. म्हणजे तुमची एनर्जी डाऊन होणार, तुम्हाला रिफिल करावं लागणार स्वतःला. आणि तिथं जरी इन्सुलिन सारखं सिक्रेट झालं, समजा तुम्ही 3-3 तासाला खाल्लं, ऑब्व्हियसली जेव्हा पण तुम्ही कार्ब्स खाताय तेव्हा इन्सुलिन सिक्रेशन होणार. पण तुमची हालचाल जास्त होत असल्यामुळं सगळं प्रेशर तुमच्या इन्सुलिनवरती नाही. इन्सुलिनचं काम काय आहे? ब्लड ग्लुकोज वाढलंय त्याला सेल्स मध्ये पुश करणं. काय काम आहे इन्सुलिनचं? ब्लड ग्लुकोजला सेल्स मध्ये पुश करणं, हे काम कोणाचं आहे? इन्सुलिनचं. पण जर तुमच्या सेल्स खूप ऍक्टिव्ह असतील, मायटोकॉन्ड्रियामध्ये सगळे ग्लुकोज मॉलिक्युल्स ऑटोमॅटिक बर्न आउट होत आहेत आणि सेल एम्प्टी होतीये, तर ग्लुकोजला आत घेण्यासाठी इन्सुलिनला जास्त काम करावं लागत नाही. सो युअर बॉडी डझंट नीड मोर इन्सुलिन इन दॅट केस. तुम्ही फिजिकली ऍक्टिव्हेट असाल तर तुम्हाला जास्त इन्सुलिन सिक्रेट करण्याची बॉडीला गरज नाहीये. थोड्याशा इन्सुलिन मध्ये सुद्धा तुमचं काम होणार आहे. पण तेच तुम्ही बसून आहे काउचवर आणि फक्त तुम्हाला बोर होतंय म्हणून तुम्ही थोड्या थोड्या वेळानं खाताय. आता तुमच्या सेल्स ऑलरेडी ग्लुकोजनं भरलेल्या आहेत. दे डोंट हॅव एनी स्पेस टू टेक मोर ग्लुकोज इन, दे कॅन नॉट अलाउ. अशा वेळी इन्सुलिनला खूप काम करावं लागतं. सगळं प्रेशर तुमच्या इन्सुलिनवर झालंय ब्लड ग्लुकोज लेवल मेंटेन करण्यासाठी. ते काय करणार मग? अजून इन्सुलिन सिक्रेट होणार, अजून. म्हणजे ऑलरेडी इन्सुलिन खूप सारं आहे, बट स्टील बॉडी रिक्वायर्स मोर इन्सुलिन. आणि याच्यामुळे इन्सुलिन डॉमिनन्स नावाचा जो आजार नाही, एक स्टेज मध्ये आला तुम्ही. इन्सुलिन डॉमिनन्स हा इन्सुलिन रेझिस्टन्सचं सगळ्यात मोठं कारण आहे. आणि नंतर जेव्हा तुमची बॉडी रेझिस्टंट होईल तेव्हा इन्सुलिन असून सुद्धा तुम्हाला त्या इन्सुलिनचा काहीही उपयोग होणार नाहीये. मग तुम्हाला ग्लिमिप्राइड, मेटफॉर्मिनच्या ह्या गोळ्या, औषधं आहेत ह्याची ब्लड ग्लुकोज लेवलला मेंटेन करण्यासाठी, ही तुम्हाला घ्यावी लागतात. आता हे आपण खाण्यावरती बोललो. म्हणजे काय कळलं तुम्हाला या सगळ्यामध्ये? या ह्याच्यामध्ये मला कळलं की आपण कार्बोहायड्रेट जे आहेत ते मोठ्या प्रमाणात खातोय आता, ते कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे, डायल्यूट करून खाल्ले पाहिजेत. भाजी जास्त खाल्ली पाहिजे की जी आपल्या शरीराला इतर पण गोष्टींसाठी उपयोगी आहे. आणि जर माझं काम खूप कष्टाचं असेल आणि माझं शरीर जर ते मी सोप्या शब्दात पचवायला योग्य असं म्हणेन, म्हणजे तू जे टेक्निकल सांगितलंस, पचवायला ते एबल असेल तर मी 2 तासानं 3 तासांची जी प्रणाली आहे खाण्याची ती वापरेन. पण जर समजा माझं बसून काम असेल ज्या ह्याच्यामध्ये मी 2दाच खाईन, सकाळी एकदा खाईन आणि संध्याकाळी 2च वेळा खाईन, मग मी सारखं माझ्या इन्सुलिनला कामाला लावणार नाही. बरोबर. आता ह्याच्यामध्ये यानंतरचा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो की ज्याच्यामध्ये तू जास्त वर्किंग केलंयस किंवा एक तू काय डिझाईन केलंयस असं म्हणून की एक्सरसाइजची प्रणाली एक तू डिझाईन केलीस. तर त्याच्याबद्दल तू आता काय, म्हणजे तिसरा पॅरामीटर आपण त्याच्याकडे आलो. माझं म्हणणं आहे की रोज आपण थोडी तरी एक्सरसाइज करायला पाहिजे, कारण त्या तुमच्या तेच मगाशी जे आपण म्हटलं सेल्सना रिकामं करण्यासाठी फिजिकल ऍक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे. तुम्ही काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करता तेव्हा तुमच्या बॉडीच्या ज्या सेल्स आहेत त्या स्टोर्ड ग्लुकोजला वापरणार आहेत आणि तुमच्या इन्सुलिनवरचं जे प्रेशर आहे काम करण्याचं ते तुम्ही हलकं करताय, त्याची मदत करताय. म्हणजे जागा रिकामी केल्यामुळे दुसरं हॉर्मोन्स वरती इफेक्ट होतो त्याचा. जेव्हा सकाळी तुमचे एन्डॉर्फिन्स रिलीज होतात, तुम्ही जेव्हा वर्कआउट करता, पण कसा वर्कआउट करता? असं हलत रमत गमत नाही. एक असा वर्कआउट झाला पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्हाला घाम आला पाहिजे, तुमची हार्टबीट रेज झाली पाहिजे. तू सांगितलं होतंस मला की निवांत चालत तुम्ही अर्धा तास चालता पण त्या चालण्याचा काही उपयोग आणि झालं. तुम्ही पाहिलं का स्टार्टिंग मध्ये जेव्हा तुम्ही चालायला सुरुवात केली, तुम्ही मला म्हटलं मी 4 किलोमीटर चाललोय, बट इट डझंट मेक एनी डिफरन्स. त्याचा उपयोग. मग भरभर चालायला लागल्यानंतर मला थोडासा दम लागायला लागल्यानंतर मग मे बी त्याचा उपयोग झाला असेल असं आपण समजूया. हार्टबीट वाढते की नाही, तेव्हा एन्डॉर्फिन्स रिलीज होतात, मेटाबॉलिक रेट तुमचा बुस्टअप होतो. काय असतं मेटाबॉलिक रेट? चयापचय प्रक्रिया.
कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम अशा 2 प्रक्रिया आहेत, ज्याच्यामध्ये खाल्लेलं अन्न पचतं, छोट्या छोट्या मॉलिक्युल्स मध्ये पहिल्यांदा कन्वर्ट होतं आणि नंतर बॉडी त्याला स्वतःच्या रिपेअरसाठी वापरते. सो पहिलं झालं कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम, या दोघांना मिळून आपण म्हणतो मेटाबॉलिझम, चयापचय प्रक्रिया. म्हणजे बॉडीमध्ये रोज रिपेअर मेकॅनिझम झालं पाहिजे, डायजेशन पण झालं पाहिजे खाल्लेल्या अन्नाचं आणि पुन्हा त्याचं युटिलायझेशन झालं पाहिजे, आणि या पूर्ण प्रोसेसला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. वय वाढेल तसं मेटाबॉलिझम कमी होत जातं. आणि ह्याला जर बूस्ट करायचं असेल तर काय करू शकतो आपण? वी नीड टू डॅमेज आवर बॉडी इन कंट्रोल्ड फॉर्म. ठीक आहे, थोडीशी डॅमेज केली की काय होतं, बॉडी परत कामाला लागते, और ह्याला रिपेअर करायचंय. तर हे जे कंट्रोल्ड डॅमेजेस असतात ते आपण एक्सरसाइजच्या माध्यमातून इंट्रोड्यूस करतो. संकट आल्यानंतर माणूस कसा परत एकदा ताकदीनं उभं राहतो, तसं आपण जे म्हणतो की जनरल लाईफ मध्ये पण की चाललंय रेग्युलर आणि मग त्याच्यातनं असं अचानक काहीतरी आपल्यावरती संकट येतं आणि मग त्यातनं आपण परत नाही मला ह्याला पास करायचं म्हणून उभं राहतो. तसं तू बॉडीचं असं बॉडीला मी तेच म्हणते की छोटी ही संकट आहेत ना, ती आपण स्वतःच ओढवून घेतो एक प्रकारे एक्सरसाइज करून. तुम्ही कधी पण नोट केलं असेल, जेव्हा आपण थोडी एक्सरसाइज करायला सुरुवात करतो आपल्याला बॉडी पेन सुरू होतो, म्हणजे एक मायक्रो लेवलवरती बॉडी कुठेतरी डॅमेज होते. आता थोडीशी डॅमेज झाली की ऑटोमॅटिकली बॉडी त्याला रिपेअर करण्यासाठी काम करायला लागते, एक्स्ट्रा वर्क करायला लागते, त्यालाच आपण म्हणतो की मेटाबॉलिझम वाढलं. आता हे काम करण्यासाठी बॉडीच्या एक्स्ट्रा कॅलरीज सुद्धा खर्च होणार आहेत, आणि म्हणूनच मेटाबॉलिझम वाढलं की फॅट डिपॉझिट्स जे आहेत, एक्स्ट्रा कॅलरीज खर्च झाल्यामुळे फॅट डिपॉझिट्स कमी व्हायला सुरुवात होते, वजन कमी व्हायला सुरुवात होते. मग तू लोकांना सजेस्ट करतेस का की त्यांचं जे काही वेट आहे किंवा त्यांची जी फिजिकल हेल्थची काय म्हणतात पातळी आहे बरं असण्याची आणि न बरं असण्याची, त्याच्या दृष्टीनं त्यांना तू एक्सरसाइज कुठले करायचे ते सजेस्ट करतेस? ऑफकोर्स सांगते, तुम्हाला जे जमेल ते करा. तुम्हाला माझ्याकडे अशा कंडिशन मध्ये लोक येतात ना की नाही चालतायत मॅडम, तरी वजन कमी करायचं, तर मी त्यांना म्हणते ठीक आहे, तुम्ही 2 मिनिटं चालू शकता का? माझ्याकडं इन्स्टाचा पण मी खूप वेळा वापर करते. इन्स्टावरती हल्ली छोटे एक्सरसाइजेसचे खूप सारे रील्स येतात, तर त्या पण मी बघा म्हणते. त्यातले काही मूव्स असे असतात की तुम्ही कंटिन्युअसली 1 मिनिट जरी केलं तर इट इज गोइंग टू मेक युअर हार्ट बीट ऍट हायर रेट. ऑटोमॅटिकली तुमची हार्ट बीट रेज होते. असे काही व्यायाम आहेत, हाय इंटेन्सिटी वर्कआउट्स म्हणतो आपण त्यांना. 10 मिनिटं जरी केलं तरी बास. म्हणजे काही गरज नाहीये की खूपच जास्त. करू शकत असला तर करा, तर खूपच चांगली गोष्ट आहे. सूर्यनमस्कारासारखा एखादा जर करू शकत नसला तर 2 मिनिटापासून पण गिव्हअप करू नका, सुरुवात करा. ते तुम्हाला कुठं ना कुठेतरी स्टॅमिना बिल्डअप करायला हेल्प करणार आहे. मी माझ्या आईला अक्षरशः सांगितलेलं, तू घरातल्या घरात चक्रा मार, घड्याळ लावून तू घरातल्या घरात, तुला बाहेर जाता येत नाही ना, तू चाल. अगदी बेड रिडन होण्यापेक्षा ते सुद्धा बरंच आहे. सुरुवात करा कुठून ना कुठून तरी, पूर्ण गिव्हअप करू नका. हेच मी सांगते. आणि माझ्याकडे येणार प्रत्येक पेशंटला मी सांगते, माझ्याकडे एक पेशंट होतं सर, ज्यांचं वजन 172 किलो होतं. 172 किलो. 172? येस. एवढं घेऊन फिरत होतं, म्हणजे 250 किलो वजन झालं त्या माणसाचं जवळजवळ. आणि हाईट 165 सेंटीमीटर. म्हणजे ऍव्हरेज हाईट. पण ऍव्हरेज हाईटच्या डबल पेक्षा जास्त वजन आपण म्हणू शकतो हे नॉर्मल माणसापेक्षा. आणि त्या व्यक्तीला एक 50 मीटर सुद्धा चालता येत नव्हतं व्यवस्थित. पण हेच सगळे बदल त्यांच्या लाईफमध्ये इंट्रोड्यूस केल्यापासून, थोडं चाला, थोडे जे मोटिवेशन दिलं, आता ते 5 किलोमीटर चालतात. येस, नॉनस्टॉप 5 किलोमीटर चालतात. आणि 6 महिन्याच्या कालावधीमध्ये साधारण त्यांनी 57 ते 58 किलो वजन कमी केलं, उतरवलंय आमच्यासोबत. आणि काही दिवसानंतर मी त्यांच्याबरोबर व्हिडिओ करणार आहे, कारण हे खूपच इन्स्पायरिंग आहे. लोक बऱ्याचदा गिव्हअप करतात की आता काही माझं काही होणारच नाहीये. ते होतं मात्र की यातनं मी काय आता बाहेर येत नाही, म्हणजे हे आता मला काय. जब तक आप खुद नहीं हार जाते ना, तो आपको कोई नहीं हरा सकता. तुम्ही स्वतः हार मानू नका, आम्ही तुमच्या सोबत आहेच. एक्सरसाइजचं पण झालं, पण तू जी ट्रीटमेंटची सिस्टीम मग अशी म्हणलं की एक डेव्हलप केलीस वजन कमी करण्यासाठी किंवा फॅट कमी करण्यासाठी, ती काय आहे? इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेशन म्हणतात. या सिस्टमला इथं मी आणलं असेल आपल्या भागात, कारण हे मी बरेलीमध्ये बघितलं होतं. म्हणजे जिथं मी राहत होते, माझे मिस्टर तिथे आर्मीमध्ये असल्यामुळे पोस्टेड होते तिथं, आणि तिथं मी पाहिलेली ती ट्रीटमेंट. आणि तिथं खूप प्रचलित आहे, खूप म्हणजे खूप प्रचलित. आता पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत. खूप इझी मशीन्स असतात त्या. फिजिओथेरपीमध्ये कशा स्टिम्युलेशनच्या मशीन्स असतात, नर्व्ह स्टिम्युलेशन, मसल स्टिम्युलेशनसाठी फिजिओथेरपीमध्ये इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स वापरतात. त्याच टाईपचे इक्विपमेंट्स हे आहेत जे मसलला स्टिम्युलेट करण्यासाठी आणि मसलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी. ज्या लोकांना नाही करता येत व्यायाम, जास्त वेळच नाहीये, तर
तुम्ही साधारण जर लक्ष दिलं ना की एक 200 की 300 कॅलरीज तुम्हाला बर्न करायच्यात, समजा 300 कॅलरीज, तर किती वेळ लागतो? 30-40 मिनिटे व्यायाम करायला लागतो. आणि माझ्या मशीन्स ज्या आहेत त्या तुम्हाला ऍट अ टाइम 1,500 कॅलरीज बर्न करायला हेल्प करतात. 1200 ते 1,500. तर एवढ्या कॅलरीज तुम्ही बर्न करू शकता, तेही फारसं तुमच्या शरीरावरती प्रेशर न आणता. म्हणजे थोडक्यात कॅलरीज बर्न झाल्यामुळे मेटाबॉलिक रेट वाढला आणि वजन कमी करायला मदत झाली, हे सगळं आहे. पण या सगळ्याबरोबर पुन्हा तेच फिरून आपण तिथे झालो, एक प्रॉपर डाएट प्लॅन असणं गरजेचं आहे. आणि माझ्याकडे ट्रीटमेंटला या किंवा हे मला असं काहीही सांगण्याची म्हणजे इथून अपेक्षित नाहीये. मला हेच सांगायचं की माझ्या समाजातल्या लोकांना, एक नॉर्मल माणसाला काहीच माहित नाहीये ह्याबद्दल की तो का आजारी पडतोय. मग त्याचं अज्ञानी असणं हे किती अगेन्स्ट जाते त्याच्या. जसा एक शेतकरी प्राणपणानं काम करतो म्हणून आपल्याला जेवायला मिळतंय 2 वेळचे व्यवस्थित, नाही का? आपण नको का आपलं काम प्राणपणानं करायला? त्याला नाही माहिती कार्बोहायड्रेट म्हणजे काय, इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय, का तो आजारी पडतोय. तर त्याच्यापर्यंत ही गोष्ट, मला एका साधारण माणसापर्यंत ही गोष्ट पोहोचवायची की बाबा रे, तू जे खातोयस त्याच्यामध्ये जर तू थोडे थोडे बदल केलेस तर भविष्य तुझं थोडंसं सुखमय होईल, तू आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतोस आणि तुझाही तो अधिकार आहे. आता आपण लास्ट पॉइंटच्या थोडंसं जवळ आलो. याच्यामध्ये आपल्या समोर अनेक वेळेला क्वेश्चन असतात की हे खाऊ का ते खाऊ, हे पिऊ का ते पिऊ. फार ट्रिकी आहे बरं का हे. तू मध्यंतरीच्या काळात काही रील केलेली पण पाहिली मी. तर ज्यांनी कोणी बघितले नसतील आणि हे पॉडकास्ट बघत असतील तर त्यांच्यासाठी पण ते सांग की काय खायला पाहिजे आणि काय खायला नाही पाहिजे किंवा कमी खायला पाहिजे आणि ते का. म्हणजे तुझं गुळ आणि साखरचं मी रील बघितलं, तर समजा साखर थोडी खाल्ली तरी चालेल पण गुळ जास्त खाऊन चालणार नाही असं तू त्यात हे सांगितलं. तर त्याचे बेसिक्स काय? थोडक्यात सांगते तुम्हाला. वजन मेंटेन ठेवायचं असेल, हेल्दी राहायचं असेल तर 2 गोष्टी करायच्या असतात. कॅलरी डेफिसिट होणं सगळ्यांना माहितीये की कमी कॅलरीजचं फूड खायचं, हे सगळ्यांना माहितीये. पण ग्लायसेमिक इंडेक्स याबद्दल काही माहिती नाही. तुम्ही कॅलरीज कमी खाताय पण ग्लायसेमिक इंडेक्स तुमचा हाय आहे प्रत्येक वेळी. म्हणजे समजा दिवसभरात तुम्ही 1000 कॅलरीज खाल्ल्या तर तुम्ही बारीक होणार आहे, हे तुम्हाला माहितीये. पण त्या 1000 कॅलरीज येतात कशापासून? तुम्ही 4 वेळा कप भरून चहाच पिला तर 1000 कॅलरीज मिळतील. तर 1000 कॅलरीज तुम्हाला मिळतील की 2 रसगुल्ले खाल्ले तुम्ही मोठे मोठे. 1000 कॅलरीज तुम्हाला असे अनहेल्दी वे मध्ये नाहीत मिळवायचे. तुम्हाला कॅलरीज कशा पाहिजेत? लो ग्लायसेमिक इंडेक्सच्या. म्हणजे 2 क्रायटेरिया आहेत ह्याच्यासाठी. नुसत्या कॅलरीज नाही, नुसता कॅलरी डेफिसिट होऊन चालणार नाहीये. लो ग्लायसेमिक इंडेक्सचे फूड तुम्हाला कळले पाहिजे. तर कसे कळणार लो ग्लायसेमिक इंडेक्सचे फूड? गुगल, आपल्या सगळ्यांची गुरुमाऊली कोण आता सध्या? गुगल आहे. गुगलवरती जावा, लिस्ट ऑफ फूड्स घ्या, त्याचे ग्लायसेमिक इंडेक्स शोधा. ज्यांना नाही जमत त्यांनी आमच्यासारख्यांकडे येऊन त्याचे गायडन्स घ्यावा. पण जे वेल एज्युकेटेड आहेत, जे मोबाईलचा वापर करू शकतात, ते ग्लायसेमिक इंडेक्स, प्रत्येक फूडचा ग्लायसेमिक इंडेक्स तुम्ही बघू शकता ना. आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हे फार कन्फ्युजिंग आहे. लोकांना काय वाटतं की गोड खायचं बंद केलं म्हणजे प्रॉब्लेम सुटला. आता तुम्हीच बघा, तुम्हाला गोड नाही खायचं समजा, म्हणजे तुम्ही काय म्हणणार? चहा किंवा समोसा असं दिलंय, तर तुम्ही कुठला ऑप्शन चूज कराल? आता गोड खायचं नाही, मी समोसा खाणार आहे. आता चहामध्ये टेबल शुगर आहे 5 ते 10 ग्राम, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे 65. समोशामध्ये काय काय आलं? उकडलेला बटाटा आणि मैदा. मैद्याचा जर तुम्ही आता गुगलवरती जाऊन बघितलं तर तुम्हाला कळेल की मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 83 to 85 आहे. म्हणजे साखरेपेक्षाही जास्त मैदा घातक आहे. आणि मैदा आपण जास्त प्रमाणात खाणार आहे. साखर खाऊन आपण 10 ग्राम खाणार, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण मैदा किती खाणार आहे? जास्त खाणार. समोशातला मैदा हा जास्त पोटात जाणार आहे. बटाट्याचा, उकडलेला बटाट्याचा सुद्धा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे, अबव 80 आहे. म्हणजे साखरेपेक्षाही घातक गोष्टी आपण हेल्दी समजून खातो कारण त्या गोड नाही आहेत. तर मैदा, उकडलेला बटाटा, साखर इज सेकंडरी. साखर तुम्ही मॉडरेट प्रमाणात खाऊ शकता. मला वाटतं मी पहिली व्यक्ती असेल जे तुम्हाला हे सांगते. कारण ग्लायसेमिक इंडेक्स स्टडी करा ना, कुणाच्या सांगण्यावर काहीही करू नका. स्वतःला थोडंसं डेव्हलप करा, स्वतःच्या ज्ञानाच्या कक्षा थोड्याशा वाढवा. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या गोष्टी आपण खायच्या आहेत आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्सच्या गोष्टी आपण खायच्या नाही. ओके. आता फळांच्या बाबतीमध्ये अनेक वेळेला सगळ्यांची कन्फ्युजन असते, बरोबर आहे. विशेषतः डायबिटीज झालेल्या लोकांनी, म्हणजे शुगर ज्यांची आहे त्यांच्या लोकांची. तर डॉक्टर सांगतात फळं खा.
काय काय लोक सांगतात की नाही फळ खाऊ नका, फळातली साखर तुम्हाला नाही चालू ऑफकोर्स शकणार, फ्रुक्टोज असते असते त्याच्यामध्ये. तर त्यावेळेला तो माणूस कन्फ्युजन मध्ये बसतो की मी आता हा समोर आंबा आलाय, खाऊ का नको? हे आंबा म्हणजे तर फळ आहे, फळ खाऊ म्हणून सांगितले, मग आंबा खाऊ का नको, चिक्कू खाऊ का नको, केळं खाऊ का नको? बरोबर मग आहे. अशा वेळेला त्याचं कन्फ्युजन दूर कसं होऊ शकेल, की त्याला काय क्रायटेरिया लावले पाहिजे? हे बघा, जर तुमची मेडिसिन नसेल ना, साधे सिंपल गोष्ट आहे, बिन मेडिसिनचे तर कुठलेही कार्ब्स खायचे नाहीत. फळं तुम्ही जेवणाबरोबरच खा. म्हणजे आता तुम्ही मेडिसिन खाल्ली आहे किंवा खाणार आहे, आता तुम्ही जेवणार आहे, तर त्याच्या बरोबरच फळं खा. म्हणजे जरी फळातली साखर असेल तरी तुम्हाला निगेटिव्हली अफेक्ट करणार नाही. त्यातल्या त्यात हेल्दियर फ्रुट्स चूज करा. सिट्रस फ्रुट्स तुमच्यासाठी चांगले आहेत, फायबर असलेले फ्रुट्स तुमच्यासाठी जास्त चांगले आहेत, अतिशय गोड फळं आहेत, तर ती मॉडरेट प्रमाणात खा. आणि मेडिसिन खात असाल तरच खा, नाहीतर तुम्ही ती खाऊ नका, न्यूट्रल होणार नाही ती. ऑब्व्हियसली तुमची ब्लड ग्लुकोज लेवल वाढवणार. जसे चिक्कू, आंबा, सीताफळ ही जरा जास्त गोड फळं आहेत, केळी, ठीक आहे. आणि जरी सुद्धा तुम्हाला जर खायचं असेल तर काय आहे त्याचा उपाय? काय उपाय आहे? छानपैकी वर्कआउट करा, अर्न योर कैलोरीज. खाने का मन है ना, तो पहले अपनी शरीर को खाली करो, थोडंसं वर्कआउट करा. तुम्हाला असं वाटू देत की हा मी आता दमलोय, मग खाऊ. तुमच्या शरीरातल्या जर पेशी आधीच्या त्या कार्यरत होतील, त्यातला स्टोर्ड ग्लुकोज लेवल त्या संपवतील, तर ऑब्व्हियसली इन्सुलिनवरचं प्रेशर आपण काय करू शकतो? कमी करू शकतो. मेडिसिनवरचं प्रेशर कमी होईल, ब्लड ग्लुकोज लेवल मेंटेन व्हायला मदत होईल. सो अगर खरंच खूप मनापासून खायची इच्छा असेल ना, तर व्यायाम नक्की करा. बरोबर. आता आणखीन एक सगळ्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे बरं का, म्हणजे तेल तर तू कमी वापरा म्हणतेस, शक्यतो वापरूच नका असं तुझी थेअरी सांगते. पण याच्यामध्ये आता आयुष्यभर तेल खात आलोय, आयुष्यभर चमचमीत खायची सवय झाली, मग थोडं तरी तेल खाल्लं पाहिजे किंवा तेल खाल्लं पाहिजे. मग आता मार्केट आता सध्या जर आपण बघितलं की रिफाईंड तेल आहे, त्याच्यानंतर फिल्टर्ड तेल आहे, काही लोक म्हणतात गाणीवरचं तेल चांगलं आहे, काही लोक म्हणतात आणि कसलं तेल चांगलं आहे. तर तू काय सजेस्ट करशील हेल्थच्या दृष्टीनं ऑइलच्या बाबतीत? मला माझ्या अभ्यासाप्रमाणे नाही खायचं असं सांगू नको. नाही, माझ्या अभ्यासाप्रमाणे मॉडरेशन इज द की. मी हेच म्हणते की कुठलीही गोष्ट पूर्णपणे सोडू नका. साखर सुद्धा मी म्हणते की पूर्णपणे सोडायची गरज नाहीये. जर मॉडरेशन मध्ये खात असाल, वर्कआउट करत असाल, तर तुमची बॉडी त्याला टॉलरेट करू शकते, ठीक आहे. तर तुम्ही तसं, तुम्हाला फूड एन्जॉय करायचं असेल, तुम्ही फूडी आहात, तर तुम्ही एक्सरसाइज पण एन्जॉय करायची सवय लावा. राहिली गोष्ट तेलाची, तर जेवढे तेल बिया होत्या आधीच्या काळात जे आपण वापरत होतो, त्यांच्यापासून निघालेली तेल ही आपल्यासाठी खरंच चांगली आहेत. त्याच्यावरती कमी रासायनिक प्रक्रिया झालेल्या असतात आणि इझिली नॅचरली त्याच्यामध्ये तेल आहे ना, तर ते तेल आपल्याला इझिली मिळतं. पण ते कॉर्न ऑइल झालं, सोयाबीन ऑइल झालं, ज्याला आपण व्हेजिटेबल ऑइल म्हणतो या दिवसामध्ये, राईस ब्रॅन ऑइल झालं, कनोला ऑइल झालं, ही थोडीशी आर्टिफिशियल प्रक्रिया वापरून काढलेली तेल आहेत आणि याच्यामध्ये इन्फ्लामेशन होण्याचं शरीरामध्ये. रिफाईंड जे आलीत आता, रिफाईंड नाहीत, फिल्टर आहेत, आणि फिल्टर्ड ऑइल ज्यांना आपण म्हणतो, जी खरोखर अशी काचेच्या ग्लासमध्ये टाकली तर अशी खूपच पाण्यासारखी फिल्टर्ड दिसतील. रिफाईंड पण आलीत आता, बरेच हे रिफाईंडचं पण आहे. आणि अनेक लोक प्रचार करतात की घाणीवरचं तेल आहे, त्याच्यात कोणतेही मिक्स नाही, ते खूप महाग आहे, पण किंवा कोल्ड प्रेस्ड आहेत, लाकडी घाण्यावरचे तेल. यातलं चांगलं कुठलं? लाकडी घाण्यावरचं तेल ऑब्व्हियसली, ज्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया झालेल्या नाही आहेत, ठीक आहे. आणि त्याच्यामधले जे फॅटी ऍसिड्स आहेत ते त्यांनी क्लिअर केलेले नाहीयेत. दिसणं कसं दिसतंय हे इम्पॉर्टंट नाहीये, कंटेंट त्यातला कंटेंट इम्पॉर्टंट आहे, आणि फॅटी ऍसिड्स त्याच्यामधले आपण कन्झ्युम करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की ज्या तेल बिया पूर्वापार जे आपण खात आलो होतो, त्यांच्यापासून लाकडी घाण्यावरून काढलेलं तेल किंवा घाण्यावरून काढलेलं तेल, कमी प्रक्रिया केलेलं तेल, जे चिकट असतं कम्पॅरेटिव्हली, ते आपल्यासाठी जास्त चांगलं आहे रादर दॅन दिस फिल्टर्ड ऑइल. आणि ते पण मॉडरेट, ऑब्व्हियसली ते पण मॉडरेट. बरं, हे फिल्टर्ड ऑइल खाल्लं तर काय होणार आहे हा प्रश्न नाही काय. नंबर 1, कॅलरीज तर वाढतातच तेल जास्त खाल्ल्यामुळं, पहिली गोष्ट. नंबर 2, शरीरामध्ये इन्फ्लामेशन खूप वाढतं. जर सारखं इथं दुख तिथं दुख कंबर दुख असं होत असेल ना, इन्फ्लामेटरी डिझीज, आर्थरायटिस सारख्या जर होत असतील, तर इन्फ्लामेशन शरीरातलं खूप वाढलेलं आहे. कोलायटिस होतोय, इंटेस्टाईनचा प्रॉब्लेम्स असतात, डायजेशनचे प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे एव्हरी नाव अँड देन काही ना काहीतरी आजार निर्माण होतात आणि कळतच नाही की मला नेमकं काय होतंय. तर इन्फ्लामेशन शरीरातलं ह्याला वाढणं, म्हणजे इन्फ्लामेशन म्हणजे काय, शरीरातला डॅमेज झाला, सूज झाली इंटरनल अननोन रिझन्समुळं, त्यालाच आपण इन्फ्लामेशन म्हणतो. हे का वाढतं? शरीरातला ओमेगा 3 ओमेगा 6 रेशिओ जो आहे फॅटी ऍसिड्सचा,
तो बिघडायला लागला, ओमेगा 6 वाढायला लागले की इन्फ्लामेशन वाढतं. आणि हे ओमेगा 6 आपल्याला ह्या रिफाईंड ऑइल्स मधून जास्त मिळतात. हल्ली ओमेगा 3 खाण्याचं प्रचलन खूप जास्त आलंय. ओमेगा 3 टॅबलेट्स लोक खातात सुंदर दिसण्यासाठी. तर इट इज नॉट ओनली अबाउट बिईंग ब्युटिफुल. ओमेगा 3 जे आहे ते तुमच्या शरीरातलं इंटरनल इन्फ्लामेशन कमी करायला हेल्प करतं. जॉईंट्स, तुमचं हार्ट, ब्रेन, सगळ्याचे जे सेल्स आहेत ते जर चांगले राहिले, हेल्दी राहिले, तरच तुम्ही छान राहणार आहे ना. आता फायनली एक क्वेश्चन विचारतो. भारतामध्ये सध्या 2 प्रकारचे लोक आहेत. एक शाकाहारी प्रकारचे लोक आहेत आणि एक मांसाहारी प्रकारचे लोक, आणि काही मिश्राहारी प्रकारचे लोक आहेत. बरोबर. तर मग हेल्थच्या दृष्टीनं शाकाहार चांगला आहे, मांसाहार चांगला आहे का दोन्हीचं मिश्रण चांगलं? दोन्हीचं मिश्रण चांगलं आहे. कधी, कारण कितीही तुम्ही म्हटलं की प्लांट बेस पासून सगळे अमिनो ऍसिड्स मिळतात वगैरे, तर असं नाही, सिद्ध तर होत नाही असं कुठेही. प्लांट बेस पासून सगळ्या अमिनो ऍसिड्स ओमेगा, जसं ओमेगा 3 आहे, नाही मिळत. ठीक आहे. हे बघा, बॉडीला जर तुम्ही खूप छान मेंटेन ठेवलं ना, मग त्याच्यामध्ये आपल्या आधीची संस्कृती, यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, त्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजेत. तुम्ही ते सगळं करत असाल ना, तर गो फॉर प्लांट बेस्ड डाएट. म्हणजे तुमची बॉडी तेव्हा इतकी ऍक्टिव्हेट होते की ती स्वतःला रिपेअर करू शकते. बरोबर. एक्झॅक्टली. तुम्हाला प्लांट बेस्ड डाएट करायचंय की नाही, पूर्ण व्हेजिटेरियन व्हायचंय, यम, नियम, प्राणायाम वगैरे त्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही पाळल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला तेवढा आहार सुद्धा पुरेसा आहे. पण जर तुम्हाला ते नाही करायचंय तर मग तुम्हाला अंडी खावी लागते, किंवा पनीर खावं लागेल, किंवा जे अॅनिमल बेस्ड प्रोटीन आहे थोडंफार ऑब्व्हियसली त्याच्याबरोबर पण त्याचे काही प्रॉब्लेम्स येतातच. पण ठीक आहे, त्यातल्या त्यात बेटर आहे की मिक्स्ड मिश्र आहार. मला असं वाटतं की बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुमची मिळाली असतील. जर मिळाली नसतील तर कॉमेंटमध्ये टाका. अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर गोड गप्पामध्ये मधुला परत बोलवूया. तिच्या गोड गोड गप्पा, तिचा गोड गोड आवाज, कारण बेसिकली ती जरी आता हेल्थवरती काम करणारी असली तरी ती आरजे आहे, त्याच्यामुळं ती बोलते पण छान. आणि तुम्हाला नक्की कळलं असेल तर पुन्हा गोड गप्पामध्ये निश्चितपणानं आपण भेटू. आणि काही प्रश्न लोकांचे आले तर नक्की मला पण बोलायला आवडेल, आणि इथं पुन्हा माझं जे काही एक्सपिरियन्स आहे, जे नॉलेज आहे ते शेअर करायला आवडेल. थँक्यू सो मच.